अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी महिला व त्यांना बनावट ओळखपत्र तयार करून देणारा एजंट ताब्यात, गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई। अंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खैरेमळा लक्ष्मीनगर येथे काही बांगलादेशी महिला अवैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास आहेत। सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर यांना कळवले की त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार करून अशांनी दिनांक 20/7/2025 रोजी खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक या ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी वार बांगलादेशी महिला ह्या कोणत्याही अवैध कागदपत्रांशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याचे लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी येथे अवैधरित्या वास्तव्य करीत असताना मिळून आल्या। तसेच त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाची खोटी व बनावट आधार कार्ड सारखी कागदपत्रे मिळून आली। त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी सदरची कागदपत्रे ही त्यांना नवजीत भवन दास वय 38 वर्ष, जगदीश मिस्त्री येथील इसम यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये बनवून देऊन याबाबत त्यांनी माहिती दिली। सदर महिलांना त्यांची नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव मायशा हबीब शेख वय 22 वर्ष, निशान मिहिर शेख वय 21 वर्ष, झुमूर हसन शेख वय 33 वर्ष, रिहाना जलील गाझी वय 30 वर्ष असे सांगितले। सदरच्या महिला ह्या कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याची लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक येथे मिळून आल्याने तसेच त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देण्यास मदत करणाऱ्या इसमांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्याद दिल्याने पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल करण्यात आली। क्राइम ब्रांच युनिट 1 च्या पथकाला एक माहिती मिळाली की 4 महिला बांगलादेशच्या आहेत, परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत। या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला। तर त्या ठिकाणी असं आढळून आलं, अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये त्या 4 महिला राहत होत्या। एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं। त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड सारखे हे फेक डॉक्युमेंट आढळून आले। परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या 4ही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने, जो दास नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले। यावरून या 4 व्यक्तींना, 4 महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। महिला किती वर्षाच्या आहेत, कुठल्या पद्धतीने त्या वास्तव्यास होत्या? त्या सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे। त्यातील 2 महिला 1 वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही नुकतंच आल्याचं सांगत आहेत। परंतु नेमक्या त्या कधी आल्या, कुठल्या मार्गाने आल्या, त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का, याचा पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल। ते नेमकं इथे शहरात राहत होते, त्यांचा नेमका पर्पज काय होता? ते फक्त वास्तव्यासाठी आले, ते काही गुन्हेगारी कारवाई त्यांच्या माध्यमातून होणार होती वगैरे? अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे। सध्या तरी परदेशी आहेत, बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही, एवढं क्लिअर आहे। नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता, पर्पज काय होता, हे तपासामध्ये स्पष्ट होईल। सर, हे ज्या सगळे बांगलादेशी या आधी पकडलेल्या बांगलादेशींचा त्यांचा काही संपर्क आहे का? यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता। अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही, परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि याचा काही संबंध आहे का। आपण काय कारवाई करणार? आता त्याच्यानंतर यांना मागील न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या निर्देशनाप्रमाणे पुढे डिपोटेशन वगैरे कारवाई होईल। सर, शेवटचा प्रश्न, ह्या ज्या 4 महिला आलेल्या आहेत यांच्या व्यतिरिक्त काही महिला अजून येण्याची शक्यता होती का, किंवा याच्या अजून काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही किंवा पुरुष आहेत का बांगलादेश? सध्या तरी ह्या 4 महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत। बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली। इतरही देखील ठिकाणी ही सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदाउट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल। आपल्या तपासात, प्राथमिक तपासात अशी काही माहिती देखील समोर आली, काही रॅकेट वगैरे होतं? तुम्ही सांगतायत ते एक पुरुष देखील ज्यांनी खोटे कागदपत्र बनवून दिले होते, काही रॅकेट वगैरे होतं? सध्या तरी ह्या 4 जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे, त्यांची नावं देखील कळलेली आहे। त्यापैकी एक जण आपल्या ताब्यामध्ये आहे, इतरही त्यांचे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदत असू शकतात, त्यांचा देखील शोध घेतला जाईल।
ज्यांनी त्या महिलांना इथे राहण्यासाठी मदत केली किंवा वास्तव्यासाठी परमिशन दिली ज्या रूममध्ये, त्यांच्यावर काही कारवाई होणार का? ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेलं आहे भाड्याने, तर जो कोणी व्यक्ती आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाईल. नाशिक आयुक्तालयातील क्राईम ब्रँच युनिट 1च्या पथकाला एक माहिती मिळाली की 4 महिला त्या बांगलादेशच्या आहेत, परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला. तर त्या ठिकाणी असं आढळून आलं, अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या 4 महिला राहत होत्या. एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं. त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आढळून आले. परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या 4ही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने, जो दास नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले. यावरून या 4 व्यक्तींना, 4 महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. महिला सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे. त्यातील 2 महिला 1 वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही नुकत्याच आल्याचं सांगत आहेत. परंतु नेमक्या त्या कधी आल्या, कुठल्या मार्गाने आल्या, त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का, याचा पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल. सर, ते नेमकं इथं अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे. सध्या तरी परदेशी आहेत, बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे. नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता, पर्पज काय होता, हे तपासामध्ये स्पष्ट होईल. सर, हे ज्या यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता. अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचा स्पष्ट होत नाही, परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे का. आपण काय कारवाई करता? आता याच्यानंतर यांना मान्य न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या निर्देशनाप्रमाणे पुढील डिपोटेशन वगैरे कारवाई होईल. सर, महिला आहेत का किंवा पुरुष आहेत का बांगलादेश? सध्या तरी ह्या 4 महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत. बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली. इतरही देखील ठिकाणी अशी सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदाऊट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. आपल्या तपासात सध्या तरी ह्या 4 जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे. त्यांची नावं देखील कळलेली आहे. त्यापैकी 1 जण आपल्या ताब्यामध्ये आहे. इतरही त्यांचे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदतनीस असू शकतात, त्यांचा देखील शोध घेतला जाईल. ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेलं आहे भाड्याने, तर जो कोणी व्यक्ती आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.